दहशतवादी सलीम कुत्ता डान्स प्रकरणी सुधाकर बडगुजरांना भोवलं। सुधाकर बडगुजरांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल। राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केल्याचा बडगुजर यांचा आरोप। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक। फडणवीसांची हजेरी। 100 उमेदवारांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। मुंबईत भाजपच्या नवनियुक्त 23 निवडणूक निरीक्षकांची आज बैठक। विद्यमान खासदारांच्या कामगिरीसोबतच पर्यायांचाही विचार करणार। शिरूर लोकसभा उमेदवारीवरून अजित पवार गट आणि शिंदे गटात रस्सीखेच, तर शिवाजीराव आढळरावांची समर्थकांसोबत बैठक। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात अरविंद सावंत राहुल नार्वेकर आमने सामने येण्याची शक्यता। ठाकरे गटाकडून अरविंद सावंत, भाजपकडून राहुल नार्वेकर जवळपास निश्चित। निलेश राणेंना मालमत्ता कर थकबाकी प्रकरणी पुणे पालिकेचा दिलासा। तब्बल 4.25 कोटींचा कर थकवला, मात्र 25 लाखांचा धनादेश देत कारवाईतून सुटका। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शेतकरी आंदोलनाचा चौथा दिवस। प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून सरकारला 3 दिवसांची मुदत। दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज 17वा दिवस। आज आंदोलकांची महत्त्वाची बैठक। दिल्लीला कूच करण्याबाबत निर्णय अपेक्षित। प्रसिद्ध सायकलिस्ट अवतार सैनी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू। पाम बीच रोडवर कारची सैनींना धडक, उपचारादरम्यान मृत्यू। इंटेलच्या पेंटियम प्रोसेसरचे होते डिझायनर। संदेशखली प्रकरणी टीएमसी नेते शेख शहाजहान यांना अटक। पश्चिम बंगाल पोलिसांची कारवाई। आज शेख शहाजहान यांना कोर्टात हजर करणार। लोकसभा निवडणुकीपर्यंत सुखविंदर सिंग सुक्खू हेच मुख्यमंत्री। प्रियंका गांधींच्या हस्तक्षेपानंतर संकट टळल्याचा दावा। 6 बंडखोर अजूनही हरियाणात। महाराष्ट्रासह देशभरात अवकाळी पावसाची शक्यता। काही ठिकाणी गारपिटीचाही अंदाज। हवामान खात्याचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।